झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बाजाराच्या MMRDA ग्राउंडवर गुरुवारी ग्लोबल कोकण महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। यावेळी मुंबईचे महापौर सुनील प्रभू, माजी खासदार एकनाथ ठाकूर, आमदार नितीन सरदेसाई उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। ग्लोबल कोकणच्या कल्पनेमध्ये भविष्यामध्ये पुढच्या 20-25 वर्षात कोकणामध्ये नेमकी पर्यटनावरती आधारित असलेली अर्थव्यवस्था निर्माण करणं, त्याच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि विशेष करून कोकणाच्या नारळी पोफळीच्या भागामध्ये असलेल्या चौपाकी कौलारू घरातलं पर्यटन निर्माण करणं, त्याच्यासाठी राज्य सरकारचं अर्थसहाय्य मध्ये भागभांडवलाच्या रूपाने असेल किंवा अन्य काही रूपाने असेल ते करण्यासंबंधीचा प्रस्ताव आमच्या या प्रतिष्ठाने तयार करावा। सरकारकडून या बाबतीमध्ये मंजुरी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 100% यश मिळवू असा विश्वास मला वाटतोय। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये ग्लोबल कोकण महोत्सवाला वाजत गाजत सुरुवात झालेली आहे, धूमधडक्यात सुरुवात झालेली आहे। या महोत्सवाची सुरुवात जी आहे तो कोकणातला अगदी पारंपरिक उत्सव ज्याला म्हणतात त्या गणेशोत्सवाने करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की इकडे गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे। गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। त्याच्यासोबतच आपण इकडे बघू शकता की अख्खा कोकण उभारलेला आहे। मंगळागौरीचे जे खेळ असतात, महिलांचे पारंपरिक जे खेळ असतात ते आपण बघू शकतो। इकडे महिला ज्या आहेत त्या फुगड्या घालतायत, फेर धरतायत। मंगळागौरीचे जे खेळ ही कोकणामधलं एक वैशिष्ट्य आहे। हे वैशिष्ट्य आपल्याला इकडे बघायला मिळते। त्यासोबत कोकणातला पारंपरिक नृत्य जे चाकरमणी असतात, पारंपरिक नृत्य त्यांचं प्रसिद्ध असतं, तो बाला डान्स इकडे आपल्याला बघू शकता। बाल्या डान्स सुरू आहे। त्यासोबतच तिकडे कोकणामध्ये दशावताराचे खेळ अतिशय प्रसिद्ध असतात। दशावतार हा कोकणातला एक महत्त्वाचा नाट्य प्रकार असतो। तिकडे दशावताराची नाटकाचा काही अंक चाललेले आपण बघू शकतो। त्यासोबतच जेव्हा कधी उत्सव असतो, सण असतो, त्यावेळेला कोकणामध्ये पालखी नाचवण्याचा जो एक प्रकार असतो, अतिशय मानाचा प्रकार म्हटला जातो। कोकणामध्ये देवळाच्या बाहेर उत्सवाच्या वेळी ही पालखी नाचवली जाते। आपण बघू शकता की तरुण तिकडे पालखी नाचवतायत आणि कोकणातलं संपूर्णपणे जे पारंपरिकपण आहे ते या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। 12 ते 16 एप्रिल दरम्यान हा कोकण महोत्सव चालणार आहे। संपूर्ण कोकण इकडे अवतरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।